On the August 22, passengers on the Central Railway suburban network staged a protest against poor train services. They wore white attire and black armbands or masks to express their dissatisfaction. The demonstration came after a meeting on August 14 between passenger associations and railway officials where the concerns were discussed and potential solutions were proposed. However, the associations found the meeting's outcome unsatisfactory, leading them to organize the protest. Siddesh Desai from Mumbai Railway Pravasi and Madhu Kotian, the president of Mumbai Rail Pravasi Sangh, both of them voiced their frustration on behalf of the passengers. To rally support, the associations distributed 25,000 black ribbons to passengers. The demands include reducing overcrowding, giving priority to local trains, and establishing a dedicated suburban railway transport body. मी मधु कोटियन, मुंबई रेल प्रवास संघटनेचा अध्यक्ष. गेल्या कित्येक वर्ष आम्ही या क्षेत्रामध्ये काम करतोय प्रवासांच्या हितासाठी. पण गेल्या 1-1.5 वर्षामध्ये जे काय रेल्वेचं जे टाइम टेबल कोलमडलेले आहे ते पुन्हा रूळावरती येत नाही आहे. असं बघून आता लाखो प्रवासी रोज प्रवास करत असताना ते भयानक यातनाचा समोर जायला लागतं. म्हणून आम्ही 22 तारखेला आजच्या दिवशी या ठिकाणी काले फीत लावून प्रवाशांनी त्याचा निषेध नोंदवावा असं लोकांना आम्ही प्रवाशांनी अपील केलेलं आहे. त्याप्रमाणे लोक आज सर्व रेल्वेमध्ये प्रवास करताना दिसत आहेत आणि आमच्या निरनिराळ्या प्रवासी संघटना आपल्या स्टेशनमध्ये प्रवाशांना कालाफीत लावून त्यांना आपलं समर्थन व्यक्त करत आहेत. आजचं जे आंदोलन आहे त्याचा सगळ्यात महत्त्वाचा विषय जे आहे की लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या चालवल्या जातात त्याला जास्त प्राधान्य देण्यात येतं लोकलपेक्षा. आणि त्यामुळे काय होतं की लोकल जे आहेत ते आपल्या लेट चालतात आणि गर्दी होऊन आपले जे प्रवासी आहेत ते मृत्युमुखी पडत आहेत. आज मुंबई आर्थिक राजधानी असून सुद्धा जर तुम्ही लोकल प्रवास बघाल तर अक्षरशः खूप मरणयातना भोगत आहेत आज रेल्वे प्रवासी. आणि त्याचविषयी आम्ही आमचं आंदोलन ठेवलेलं आहे. जे महत्त्वाचे प्रकल्प जसं कळवा ऐरोली प्रकल्प झाला आणि जे मुख्यमंत्र्यांच्याच ह्याच्यामध्ये येतात तरीसुद्धा ते प्रकल्प पूर्ण नाही होतात आणि अडकवून ठेवले जातात राजकीय मुद्द्यांसाठी. त्यामुळे आम्ही हे सगळे प्रवासी आज एकत्र आलेले आहेत. प्रवाशांच्या जरी आज तुम्हाला दिसत असेल की प्रवाशांच्या कोणालाही विचाराल तुम्ही तर आज त्या खरंच ते असं वैतागलेले आहे या प्रवासाला. आणि त्यांचा जो प्रक्षोभ आहे तो कधीसुद्धा रेल्वे ट्रॅकवर येऊ शकतो. तो येऊ नये म्हणून आम्ही आजचं आंदोलन केलेलं आहे. पण जर प्रशासन जागा नाही झालं तर मग तेव्हा जे होईल त्याच्यासाठी प्रवासी संघटना सुद्धा जबाबदार नसणार. Subscribe to Midday India. Get direct notifications on all our videos by clicking on the bell icon.